त्र्यंबकेश्वर येथे आशीर्वाद सेवाधाम ट्रस्टचा समाजोपयोगी पर्यावरणपूरक उपक्रम संपन्न। आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट संचालित श्रीमती गारडा अनाथ बालिका आश्रम खंबाळे त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे पर्यावरणपूरक कागदी व कापडी पिशव्या बनविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात असल्याने ह्या समाजकार्याची दखल निरनिराळ्या सामाजिक स्तरातून घेतली जाईल यात शंकाच नाही। गेल्या 36 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या आश्रमात 40हून अधिक मुलींचे संगोपन होत आहे। प्लास्टिकचा वाढता वापर रोखून पर्यावरणाची हानी टाळण्याचा ट्रस्टच्या माध्यमातून लहानसा प्रयत्न केला जातोय असे जनादेश टीव्ही न्यूजचे प्रतिनिधी डॉक्टर अनिल पवार यांनी सांगितले। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनिल पवार, जनादेश न्यूज चॅनल। आज मी आलोय त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी श्रीमती गारडा बालसदन या ठिकाणी, आणि या ठिकाणी आल्यानंतर मी खूप शॉक झालो, कारण अशी एक घटना मी या ठिकाणी पाहिली की जेणेकरून आपण सर्वजण आज पर्यावरण रक्षणासाठी धडपडतोय। आणि आज या ठिकाणी ह्या चिमुकल्यांच्या आश्रमामध्ये मला जी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे ही की आज या ठिकाणी कापडी पिशवी आणि कागदी पिशवी यांचा वापर करून आपण आपल्या ह्या पर्यावरण मातेचं कसं रक्षण करू शकतो, धरणी मातेचं कसं रक्षण करू शकतो, अशा प्रकारची संकल्पना येथील जे CEO आणि त्यानंतर इथले जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सौ तेजस्विनीताई पवार यांनी या ठिकाणी राबवली। आणि खरोखरच वाखाणण्याजोगं त्यांनी या ठिकाणी केलेलं मॅनेजमेंट, त्याचबरोबर या ठिकाणची सगळी स्वच्छता आणि मुलींचं या ठिकाणी केलेलं त्यांचं संगोपन वाखाणण्याजोगं आहे। मी लवकरच तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देतो। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर साधारण सातपूरपासून 11 किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वरपासून साधारण एक 8 ते 10 किलोमीटर असं मध्यभागी असलेलं ठिकाण आहे। मी तुम्हा सर्वांना हे आवाहन करेन की ज्या ज्या वेळेस तुम्ही इकडे याल आमच्या ह्या बालसदनाला नक्की भेट द्या आणि आमच्या ह्या चिमुकल्यांना भेटा आणि त्यांची विचारपूस करा, त्यांना आपलंसं माना आणि थोडंसं सामाजिक एक भावना यातून आपण जर का ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मनाला किती आनंद होतो या गोष्टीचा तुम्ही आस्वाद घ्यावा। त्र्यंबकेश्वर शहरापासून नजीकच असलेल्या आश्रमाला निश्चित भेट देऊन समाजकार्याला हातभार लावावा असे मत तेजस्विनी पवार यांनी मांडले। नमस्कार ताई। नमस्ते ताई, आज तुम्ही जो हा उपक्रम राबवलात, जी तुम्ही तुमच्या हातामध्ये जी कापडी पिशवी आहे आणि त्याच्यावरती आपला जो लोगो आहे आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट श्रीमती गारडा बालसदन, तर मला हे बघून खूप आश्चर्य वाटलं आज की तुम्ही या ठिकाणून अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलात। काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला धरणी मातेच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा प्रकल्प किती महत्त्वाचा वाटतो? खरं सांगायचं तर या प्रकल्पाला खूप जास्त महत्त्व आहे। सध्या जो काही पर्यावरणाचा ऱ्हास ही सगळ्यात मोठी समस्या जी सगळ्यांसमोरच मान काढून उभी आहे, तिच्यावरती आपल्या आश्रमातल्याच मुलींनी खूप उत्तम पर्याय सुचवला। त्यांनी एके दिवशी सहज सांगितलं की आपण प्लास्टिक बॅन केलं तर किंवा प्लास्टिकच्या पिशव्या वापरणं सोडलं तर, कारण त्या प्लास्टिकच्या पिशव्या डिकम्पोज कशा करायच्या किंवा त्या वापरायच्या कशा किंवा याचा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर होता। म्हणूनच आपण असं ठरवलं की आश्रमात किंवा आश्रमाचे जे काही मुलींना कागदी किंवा कापडी पिशव्या आपण वापरात आणल्या पाहिजे। म्हणूनच एक मनुष्य आणि पर्यावरण यांचं नातं घट्ट करण्यासाठी आपण कागदी पिशव्यांचा वापर सुरू करण्याचं ठरवलं आणि त्याच्यासाठी हा प्रकल्प आपण राबवला। अतिशय सुंदर ताई, तुमचा हा उपक्रम बघून खरंच मन हेलावून गेलं। आणि मी या ठिकाणी सर्व जितकेही लोक आता मला हे सगळं माझा व्हिडिओ बघतायत, मी त्या सगळ्यांना आवाहन करेन की नक्कीच एकदा तुम्ही आमच्या ह्या आश्रमाला भेट द्या। इथं खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी केलेलं कन्स्ट्रक्शन असेल किंवा इथली सिस्टीम्स असेल, तर एकदा या भेटा। आणि या सगळ्या उपक्रमासाठी मी ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद ताई। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन
युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कैलासराजे घरत यांनी केले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष तथा खारेपाट पाणी प्रश्नांचे आंदोलनकर्ते, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील उपस्थित होते। रायगड जिल्हा DY फाउंडेशनचे अध्यक्ष यश घरत, अलिबाग तालुका प्रमुख धीरज मालवी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे सदस्य रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे सदस्य श्रीकांत जाधव, आशिष कोचरगावकर, सुचित्रा समेळ, मार्गदर्शक चंद्रकांत घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड, कविता गावंड, महिला अध्यक्षा मयुरी घरत, कीर्ती देसले, ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा विद्यमान सदस्य अनिता वाघे, संगीता वाघे, विजय ठाकूर, रमाकांत देसले, बळीराम घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन सर्वेसर्वा कैलासराजे घरत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचे शाल, श्रीफळ, गुलाब, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। हेमंत पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले। यावेळी मंगेश कांबळे सर यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल खारपाडा या शाळेतील इयत्ता 5वी मधील पेन तालुक्यातील ग्रामीण विभागामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला आलेल्या प्रियांश घरत याचा चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। SMT स्कूल कासारभटमध्ये 91% गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पायल देसले हिचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत ट्रस्टचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला। भानुबेन शहा माध्यमिक विद्यामंदिर तारा 82.60% गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या जिज्ञासा पाटील हिचा शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला। सोबत यश घरत, सुचित्रा समेळ, सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड उपस्थित होते। तसेच माध्यमिक विद्यामंदिर खारपाडामध्ये 79.60% गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इशिका पाटील हिचा युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण कैलासराजे घरत यांच्या शुभहस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी ट्रस्टचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, नरेश पाटील, यश पाटील, अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमाला पालक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। या सुस्ती अशा उपक्रमाचे खारपाडा आपटा पंचक्रोशीतील नागरिकांकडून स्वागत होत आहे। अशा प्रकारचे उपक्रम राबवून मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आणि त्यांना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। येणाऱ्या काळात समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी आदिवासी मुलांसाठी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी पालक सुसंवाद कार्यशाळा, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, वक्तृत्व संभाषण कार्यशाळा, शिवशंभू चरित्र व्याख्यानमाला, विद्यार्थी चर्चासत्र, गडकोट संवर्धन उपक्रम, करिअर गायडन्स असे अनेक नवनवीन शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी वृत्तप्रतिनिधींसोबत बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. एक राखाडी कोंबडा असतो जंगल, तो म्हणला तरी तुम्ही या जंगलामध्ये फिरलात ना, हा आवाज तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जंगल बघल्याशिवाय मजाच येणार नाही. सकाळ सकाळ तुझा आवाज काढतो मी म्हणलं कुठले बघ म्हणजे घर, बंदूक, बिर्याणी 3 स्टेप मध्ये बसला. अशा पद्धतीने हा रान कोंबडा आहे. आणि त्यानंतर म्हणलं तर पोपट असं बोलतो. म्हणजे अशा पद्धतीने पोपट बोलतो. किंवा कोंबडा म्हणलं तरी त्याची कोंबडी अशा पद्धतीने त्यांचा. मोराचा म्हणलं तर आवाज येतो तुला? मला 200 आणि पक्षी येतात माझ्याकडे ओरिजिनल. होय, तुझ्यावर जायला पाहिजे जंगलात. नक्कीच. माझ्याकडे चितळ येतात, हरिण येतात किंवा सगळे प्राणी पक्षी माझ्याकडे येतात आवाज काढल्यावर. चितळ जरी ओरडलं ना, अशा पद्धतीने ते ओरडत असतं. किंवा मोर अशा पद्धतीने, किंवा कोकिळा. आणि चिमणीच्या आवाजामध्ये घर, बंदूक, बिर्याणी म्हणलं तर असं अशा पद्धतीने ती म्हणेल. घर बंदूक जाऊ तुला भारी आवाज काढतो. चिमण्या घर बंदूक म्हणायला लागलं मग अवघड व्हायचं. तर सगळ्यांनी नक्कीच 7 एप्रिलला घरबंदूक बिर्याणी हा चित्रपटगृहात जाऊन बघावा. कारण ट्रेलर बघितला का? बघितला ना, खूप आवडतो. मी सरांचा आणि तुमचा सगळ्यांचा फॅन आहे. मी किती दिवसापासून तुम्हाला फॉलो करतो आणि प्रत्येक आवाजांबद्दल किंवा निसर्गाबद्दल माझा एकच मेसेज असतो की सर जसे निसर्गाबद्दल काम करतात तसे तुम्ही पण निसर्गाबद्दल आणि त्यांना जागरूक करण्यासाठी आपण हे काम करूयात. आणि चांगल्या पद्धतीने निसर्ग वाचवला तर नक्की आपलं जीवन सुदृढ राहील. हाच माझा मेसेज मी इथं दररोज देत असतो. प्रत्येक आवाज, मच्छर म्हणलं तरी आवाज असतो माझ्याकडं. अशा पद्धतीने लहान मुलगा जेव्हा बोलेल ना असं भारी कलाकार आहे. अशा पद्धतीने त्यांच्या. आकाश काय आवड लागली त्याची? ही आवड कशी लागली तुला? घर बंदूक बिर्याणी 7 एप्रिलला थिएटर मध्ये बघा, असं लहान मुलाच्या आवाजाचा. घर बंदूक बिर्याणी 7 एप्रिलला नक्की चित्रपटगृहात बघायला विसरू नका. अशा पद्धती. मी शेळ्या राखायचो गावाकडचा. मी गावरान आहे, म्हणजे हिंगोली माझं गाव. तर हिंगोलीमध्ये मी शेळ्या राखून आवाज काढून बोलवायचो. मी माझ्या शेळीला कधी मारायचो नाही. आवाज काढले की शेळी येते. मग माझ्याकडे व्हरायटी आहे त्यांच्या. आजारी पडली, सर्दी झाली की व्हरायटी चेंज. पिल्लू. आणि सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे म्हैस. म्हशीच्या पाठीवर बसून तिला राखायला न्यायचं ते काम माझं. कारण चिखलानी पाय भरायचे ना माझे. मग आयडिया काय करायची, तिच्यात बसायचं
म्हणजे म्हशीला आवाज काढून बोलवायचो. म्हशी येणार, त्याचा अर्थ काय पलीकडे जायचं. आणि रेड्याचा आवाज काढला की अजून जास्त येतात. बस. म्हशी जास्त बोलतात पण रेडे कमी बोलतात. बस एवढंच. अशा पद्धतीने ह्या आवाजांची म्हणजे मी शिकत गेलो. आणि सरांचा संपर्क आता भरपूर दिवस झाले, 10 वर्षाच्या वरती गेलं. आम्ही कंटिन्युअस सरांसोबत असतो. आता तुमच्याही सोबत. आणि आपल्या चित्रपटाला सगळ्यांनी बघावं, तरुण पिढीने बघावं. आणि त्यातली जी एनर्जी आहे, डान्स मी कंटिन्यू बघत असतो. आहा हेरो, त्या पद्धतीने माझ्याही मनात तो डान्स मी करत असतो. मनातल्या मनात खूप चांगलं. हे पक्ष्यांचे आवाज काढतो ना, स्वतःला मी इमॅजिन करतो की मी तो कोंबडा आहे, मी तो पक्षी आहे, मी ते आहे सगळं काय. म्हणून तेवढ्या चांगल्या पद्धतीने आवाज काढतो मी. खूप सदिच्छा तुला. भारी कलाकार. तुला माहिती झालं? नाही सर, आता माहिती झालं. तुम्ही इकडचे ना दोघं पण? नाही, मी 100 किलोमीटर दूर राहतो. अच्छा. निगोली आणि तुझं अंतर आहे. पण बरं झालं दोघं जुळून झाले. नक्कीच मी पुढच्या वेळेस अजून या जंगलातले वाघांचे आवाज, यांचे आवाज मी आपण जरा करू की बसून परत ऐकू. खतरनाक आवाज काढतो. एकदम भारी. थँक्यू. मस्त. तुला खूप सदिच्छा. थँक्यू. प्रत्येक चेन जरी असेल ना, असे चेन तुला नादच लागलं. साऊंड इफेक्ट म्हणून यांचा यूज करू शकता मूवीमध्ये एडिटिंगसाठी. छान. असा तो भारद्वाजचा आवाज येतो ना, तो लकी बर्ड म्हणतात. किंवा खंड्या, म्हणजे ह्याच्यात बी ती स्टेप बनवू शकते घरबंदूक बिर्याणीची अशी. कारण जस्ट बनवली. छान. मस्त. बरं, तर थँक्यू. तुम्ही पाहिल्याच असाल आवाजांचा कलाकार म्हणजे किती. 200 आवाज, राईट? 200 पेक्षा जास्त आवाज काढता येते दादाला. आणि भाऊ इथलेच तुम्ही? इथलेच. ओके. अवेअरनेस साठी मी आहे. पक्षी प्राणी वाचवा आणि जंगल वाचवा याच्यासाठी मी काम करत असतो कंटिन्यू. खूप छान. आणि सर थँक्यू सो मच. एक फक्त आपल्या लोकांना